नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघा देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला सायन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय. पालघर डहाणू भागात पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. सकाळी 9:15च्या सुमारास हे धक्के जाणवले असून भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पंढरपूर तालुक्यातील वाखर इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोमियोच्या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. आणि या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही कोणाला अटक झालेली नाही. नाशिकमध्ये मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. अंबड लिंक रोडवरच्या भरवस्तीतल्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आली आहे. तर मनसे कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येतोय. नाशिकमध्ये मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयाची अशा प्रकारे मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं कळतंय. आणि आता बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये शौचालयाच्या खड्ड्यात गुदमरून 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एका कामगाराची परिस्थिती गंभीर असल्याचं कळतंय. तर सेफ्टी टँक साफ करण्यासाठी 5 कामगार या खड्ड्यात उतरले होते ज्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. लोकसभा निवडणुकीआधी इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यासाठी नोएडा इथल्या ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेत बाबासाहेबांचा पुतळा तयार करण्यात येतो. 107 मीटर उंचीचा हा पुतळा तयार केला जात असून त्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. अति आक्रमक आमदार भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. या आमदारांकडून पक्षहितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप होतोय. या आमदारांच्या तक्रारी अमित शहा आणि वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यात आल्यात. पुढच्या 2 दिवसांमध्ये युतीची चर्चा सुरू होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. 28 जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चेला वेग येणार असल्याचं कळतंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या नाही तरी जागा वाटप सोबतच व्हावं यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं तर सेना विधानसभेत सोबत राहील का या संदर्भात भाजपनं शिवसेनेला हमी मागितली आहे. ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसेंमध्ये मोठा वाद झालाय. पानसेंच्या कुटुंबियांनी सिनेमागृहात जागा न मिळाल्यानं अभिजित पानसेंचा यावेळी संताप झाला. पण पानसे नाराज असल्याचं वृत्त संजय राऊतांनी फेटाळून लावलंय. आम्हालाही बसायला जागा नव्हती. 500 लोक बाहेर उभे होते. मी निर्माता आहे, काय करायचं ते मी ठरवीन असं राऊत म्हणाले. मानप्पन नाट्यावर संदीप देशपांडेंचं ट्विट आलेलं आहे. कोणी अपमान करण्याचा जरी प्रयत्न केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे असं ट्विट या ठिकाणी संदीप देशपांडेंनी केल्याचं बघायला मिळत आहे. तर हा चित्रपट मतांसाठी नाही तर प्रेक्षकांसाठी आणि मर्दांसाठी आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली आहे. नवाजुद्दीननं बाळासाहेब हुबेहूब साकारले असल्याचं देखील ते म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये पहाटे 4:45 वाजता ठाकरे चित्रपटाचा पहिला शो ठेवण्यात आला आहे. भाजप आज मुंबईमध्ये उत्तर भारतीय दिन साजरा करणार आहे आणि त्याच निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. आघाडी करायची की नाही याबाबत 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलाय. ओबीसींच्या एमआयएमला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघात मतभेद आहेत. काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यामध्ये विदर्भातील 2, कोकणातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात सकाळी 7च्या दरम्यान लक्झरी आणि एका कारमध्ये या ठिकाणी लक्झरी आणि कार तसंच ट्रकचा अपघात झालाय आणि या विचित्र अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय. तर मृतांपैकी एक जण पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असून दोघेही श्रीरामचे रहिवासी असल्याचं कळतंय. मुंबईकरांनी काल अवघ्या 12 तासांच्या कालावधीत 3 ऋतू अनुभवलेत. सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी वाढलेलं ऊन आणि संध्याकाळी सुटलेला गार वारा यामुळे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा 3ही ऋतूंमधील वातावरणाचा अनुभव काल मुंबईकरांना मिळाला.
पश्चिम रेल्वेवर रुळांचा 5 ठिकाणी होत असलेले डीप स्क्रीनिंग आणि लोअर परळ पुलाचं बांधकाम यामुळे लोकलच्या वेगावर मर्यादा येत आहेत आणि त्याचमुळे फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांना या विलंबाचा त्रास सहन करावा लागणार आहे. परळ टर्मिनसच्या फलाटांसह अन्य तांत्रिक कामांसाठी आज आणि 26 जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते भायखळा अप धीम्या मार्गावर आज मध्यरात्री 12:40 पासून पहाटे 4:40 हा ब्लॉक असेल. वांद्रे वर्सोवा सीलिंग बाबत किनाऱ्यालगतच्या कोळी बांधवांनी काही प्रश्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला विचारले आहेत, ज्यामध्ये सीलिंगची दिशा, मासेमारी नौकांना ये-जा करण्याची व्यवस्था, प्रकल्पाचं काम सुरू असताना होणारं नुकसान आदी अनेक मुद्द्यांवर विचारणा करण्यात आली आहे. यंदा फक्त एकदाच अंगारकी चतुर्थीचा योग असून सप्टेंबर महिन्यात 17 तारखेला ती आहे. तर आज वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री 9:53 होणार आहे. तर आज सकाळपासूनच गणेश मंदिरांमध्ये भक्तांची रीघ असल्याचं बघायला मिळतंय. राज्य सरकारने ओला, उबर या टॅक्सींच्या भाडे निश्चितीसाठी नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल हाती येऊन 1 वर्ष उलटून गेला तरी देखील निर्णय का घेतला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने विचारलाय. असंच आणि त्याचबरोबर ॲप आधारित सेवा असलेल्या टॅक्सींच्या भाडे निश्चितीबाबतही पुढील 8 आठवड्यांमध्ये निर्णय घेण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. बेस्ट उपक्रमाची तूट 2,500 कोटी रुपयांवर पोहोचली, त्यामुळे तब्बल 10,000 कोटी रुपयांची मदत मिळाल्यास पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजेच 2024 पर्यंत बेस्ट संकटमुक्त होऊ शकेल असा विश्वास बेस्ट प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील मेट्रो 3च्या विविध बांधकाम स्थळांवर लावलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या उद्भवल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती आणि त्याचीच दखल घेत आता मेट्रो प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात इमारतींची, रस्त्यांची बांधकाम आणि मुख्य म्हणजे मेट्रोच्या कामाची भर पडल्यानं बोरिवली पूर्वेकडे धुळीचं साम्राज्य पसरले. त्यामुळे राजेंद्रनगर, देवीपाडा परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. आग विझवण्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले भूमिगत नळखांबे आता इतिहास जमा होण्याच्या वाटेवर आहेत, कारण मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागानं या नळखांबांचं पुनरुज्जीवन न करता पर्यायी अग्निशमन यंत्रणा उभारण्यावर भर दिलाय. निवासस्थान धोकादायक झाल्यामुळे फोर्ट परिसरातून हद्दपार व्हावं लागलेले तब्बल 136 सफाई कामगार आता 15 वर्षांनी मूळ ठिकाणी वास्तव्यास येणार आहेत. त्यांच्या सेवा निवासस्थानाची इमारत उभी राहिली आहे. नव्या इमारतीत 86 कुटुंबांनाच घर मिळणार आहे. मंत्रालय आणि विधिमंडळाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 50% आरक्षण देण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. घाटकोपर विमान अपघात प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युव्ही एव्हिएशन, इंडेमार एव्हिएशन विमानाचे सुटे भाग पुरवणारा आणि दुर्घटनाग्रस्त विमानाच्या उड्डाणाला प्रतिबंध न करणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत नेमण्यात आलेल्या विशेष गस्ती पथकाला गेल्या 20 दिवसांमध्ये आणखी 18 लोखंडी तारांचे सापळे आढळले आहेत. सांबर हरणाची 4 शिंग आणि 1 मांडूळ सापही या ठिकाणी आढळला आहे. ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे होणाऱ्या कोंडीचा फटका ठाणे परिवहन सेवेला देखील बसू लागलाय. कोंडीमुळे दिवसाला घोडबंदर मार्गावरील किमान 30 फेऱ्या रद्द होऊ लागल्यात. गेल्या वर्षी स्वच्छ भारत सर्वेक्षणात देशात 8व्या क्रमांकावर आलेली नवी मुंबई महापालिकेनं यावर्षी मात्र देशात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील स्वच्छता, शौचालय, कचराकुंडी मुक्त शहर यासाठी पहाटे 6 पासूनच आयुक्तांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी कामाला जुंपत असल्याचं बघायला मिळतंय. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा 305 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. पुढील 1 वर्षामध्ये 25 नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामाला दक्षिण बाजूकडून सुरुवात करण्यात आली. पुढील वर्षी या विमानतळावरून पहिलं उड्डाण करण्याच्या दृष्टीनं विमानतळ बांधकाम कंपनीनं वेग घेतलाय. पहिल्या सेमी हायस्पीड तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवलेले LCD स्क्रीन काढण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी LCD चोरून न्यायला सुरुवात केली आणि त्याचमुळे आता रेल्वे प्रशासनानं या स्क्रीन काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीच्या जवळच बचराज पॅराडाईजमध्ये झालेल्या हत्याकांडाचा अर्नाळा पोलिसांनी 24 तासांमध्ये छडा लावला. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पैशांच्या वादातून ही हत्या केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे. वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी गटारावरची झाकणं गायब झाली आहेत. अनेक ठिकाणी झाकणं तुटली असून या समस्येकडे पालिकेने लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे.
पनवेल महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 12,841 घरं बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे। उरण नगरपालिका परिसरात प्रतिदिन तयार होणाऱ्या 11 टन कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागतेय। कचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग ग्राउंडची जागा अपुरी पडतीये। देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त होण्याची शक्यता आहे। न थांबताच संबंधित वाहनाचा टोल कापून घेण्याची नवी योजना राबवण्याचा विचार नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे। पारंपरिक टोल नाक्यांऐवजी NHAI तर्फे संबंधित वाहनावर ऑनबोर्ड युनिट उपकरण बसवण्याची शक्यता आहे। पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशीर आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे या ठिकाणी पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे। भारतीय लष्कर आफ्रिकन देशांसोबत पुण्यामध्ये संयुक्त लष्करी सराव करणार आहेत। मार्च महिन्यात होणाऱ्या या संयुक्त सरावात 12 आफ्रिकन देशांच्या लष्कराचा सहभाग आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी PMP कडून सुमारे 840 CNG बसेस खरेदीचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्याकरता 440 बस भाडेतत्वावर तर 400 बसेस या प्रत्यक्षात खरेदी करण्यात येणार आहेत। शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला उबर या कंपन्यांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये टॅक्सी कॅब प्रकारातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे। मागील केवळ 3 वर्षांमध्ये टॅक्सी कॅबची संख्या तब्बल 6 पटींनी वाढल्याचं बघायला मिळत आहे। पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा तातडीने बसवावा अशी मागणी भारतीय ब्राह्मण महासंघाने केली। तसंच गडकरींच्या पुतळ्याच्या जागी हार घालून यावेळी निषेध देखील करण्यात आला। नाशिकमध्ये गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। जलशुद्धीकरण केंद्रातून नदीपात्रात सोडलं जाणारं पाणी फेसाळ असून अक्षरशः हिमनदी असल्याचा भास या ठिकाणी होतोय, तर हे पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचा अहवाल प्रदूषण मंडळानं दिलाय। नागपूर मेट्रो रेल्वे खापरी ते सीताबर्डी या रिचवन मार्गावर धावणार आहे। मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। RPS इन्फ्रा कंपनीनं बांधलेले सिमेंटचे रोड निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली आहे। त्यामुळे महानगरपालिकेला आता मोठा दिलासा मिळाला आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास 2 तास नागपूर इथल्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन विमानतळावर येणाऱ्या अनेक उड्डाणांच्या वेळेत बदल होऊ शकतो। औरंगाबाद विमानतळ विकास प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा अल्प मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना न्यायालयानं दिलासा दिला। आता संबंधित शेतकऱ्यांना मूळ 40 लाख रकमेशिवाय आणखी 7,75,65,000 रुपये अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे। प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या संचलनात यंदा NCCचं देशपातळीवर नेतृत्व औरंगाबादचा सागर खंडू मुगले करणार आहे। देवगिरी कॉलेजमधील BA अभ्यासक्रमांचा विद्यार्थी असलेल्या सागरनं आपल्या आवाज, एकाग्रता आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळवलंय। चालू गळीत हंगामात 20 जानेवारी अखेर राज्यात 568,57,000 टन ऊसाचं गाळप झालंय, तर राज्यात उतार्यामध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे। मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीनं गडचिरोलीतील नक्षल प्रभावित भागातील वार्तांकनासाठी उत्कृष्ट पत्रकारितेसाठीचा पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे वार्ताहर महेश तिवारी यांना प्रदान करण्यात आलाय, तर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार न्यूज 18 लोकमतच्या राजकीय पत्रकार प्राजक्ता पोळ यांना प्रदान करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक केलं, तर शरद पवार हे देशातील एक मोठे नेते आहेत, मात्र काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिल्याचं मोदी म्हणाले। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये बांधकाम सुरू असलेली 4 मजली इमारत कोसळली। घटनास्थळावर बचाव कार्य सुरू असून 12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती। केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला। कॅन्सरच्या उपचारांसाठी अर्थमंत्री अरुण जेटली न्यूयॉर्कमध्ये आहेत आणि त्याचमुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा जेटलींच्या ऐवजी पियुष गोयल सादर करणार आहेत। अरुण जेटलींवर 2 दिवसांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाल्याचं कळतंय। डॉक्टरांनी त्यांना किमान 2 आठवडे संपूर्ण आराम करण्यास सांगितलं, तर गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरवर उपचारासाठी ते न्यूयॉर्कमध्ये आहेत। प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झालाय। त्यांच्याकडे काँग्रेसचं सरचिटणीसपद आणि पूर्व उत्तर प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलंय। प्रियंका गांधींच्या नियुक्तीनं काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय।
नव्या सीबीआय संचालकांची नियुक्ती करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक आज होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि त्याचसोबत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी देखील या समितीत असतील। येत्या 2 आठवड्यात भाजप अध्यक्ष अमित शहा 2 वेळा ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत। 18 जानेवारीला ते कटकमध्ये सभा घेतील। 28 जानेवारीला खरं तर कटकमध्ये त्यांची सभा होणार आहे आणि त्याचबरोबर 3 फेब्रुवारीला ते आदिवासी आघाडीला संबोधित करणार आहेत। जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झालेत। हे तिघेही जण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न होते अशी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे। हिमाचल प्रदेशमध्ये बर्फाचा कहर सुरूच आहे। विशेषतः ग्रामीण भागात जाताना खूप अडचणी येत आहेत, कारण अनेक छोट्या रस्त्यांवर बर्फाचे थर जमलेत आणि ते काढणं लगेचच शक्य नाहीये। आर्थिकरित्या मागासांसाठी गुजरात सरकार आरक्षण तातडीने लागू करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 8 लाखांच्या खालचं वार्षिक उत्पन्न हा एकमेव निकष गुजरातमध्ये असणार आहे। रेल्वेमध्ये 2.5 लाख रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे। आर्थिकरित्या मागासांसाठी आरक्षण यात लागू असणार आहे, तर आणखी 1.5 लाख नोकऱ्यांसाठीची प्रक्रिया सुरू आहे, असं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय। देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जाचा बोजा आहे, असं क्रिसिल या संस्थेनं म्हटलंय। तरी देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं सकल उत्पन्न मात्र चांगलं असल्यानं परिस्थिती चिंताजनक नाही, असं देखील मत क्रिसिलनं व्यक्त केलंय। हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बर्फवृष्टीची पाहणी करण्यासाठी घरापासून कार्यालयापर्यंत चालत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। लान्स नायक नाझीर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर झालेले आहे। एकेकाळी दहशतवादी असलेले नाझीर अहमद वानी यांनी भारतीय लष्करात दाखल होत अनेक दहशतवादी कारवायांविरोधात महत्त्वाची भूमिका बजावली होती।